आमचं जीएसटी फर्म आहे पियुष क्लॉथ सेंटर खंडाळा या नावाने. तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे, जीएसटी लागू झाल्यावर तुमच्या व्यवसायावर काय परिणाम झाला? जीएसटी लागू झाल्यापासून आमच्या व्यवसायात असा परिणाम झाला की जे साड्या वगैरे आहे त्यांना पहिली जीएसटी नव्हता. आता त्याच्यामुळे जीएसटी लागू झाल्यामुळे 5% एक्स्ट्रा कस्टमरला द्यावा लागतो. त्याच्यामुळे सरळ सरळ भुर्दंड हा ग्राहकांच्या खिशावर पडतो. आणि जेणेकरून पहिली रेडीमेड येत होतं, रेडीमेडवर आणि होजेरी आहे त्याच्यावर सेल्स टॅक्स, इन्कम टॅक्स असं होतं. आणि आता सगळं मिळून फक्त इन्कम टॅक्स आणि जीएसटी. कपड्यावर रेग्युलर जीएसटी 2.5%, राज्य सरकार दोघांना 2.5%. तर माझा पुढील प्रश्न असा आहे, जीएसटी रजिस्ट्रेशन किंवा अनुपालन नाही, आमची जी फर्म आहे ती 2002 पासून. जसं आपण सीए वगैरे लावलेले पहिल्यापासून, तर त्यांनी सगळे कागदपत्र वगैरे सांगून तयार करून घेतले. तर माझा पुढचा प्रश्न असा की लघु उद्योजकांसाठी जीएसटी समजणे व पाळणे सोपे आहे? हे लक्षात आणणं सोपं आहे, पण कसं आहे, काही म्हणतात त्याचं बिल आहे आमचं, त्याच्यावर अजून 5% खायला लागलं. ते लघु उद्योजक राहतात तेव्हा बिल माझं किती लागलेलं आहे, पण खालचे ॲडिशनल 5 नाही ना आपल्याला जीएसटी लागलं. म्हणून स्टार्टिंगला त्यांना थोडं अवघड जातात, पण नंतर सवय लागले का सर्वांवर एकसारखं आहे. त्याच्यामुळे हे कर प्रणाली सोपी जाते. माझा पुढचा प्रश्न असा आहे, स्वतः जीएसटी फाईल करणे किंवा कोणाची मदत घेतली? आम्ही जीएसटी फाईल सीए कडून करून घेतो. आमचा अकाउंटंट आहे, अकाउंटिंग करतो तो. सर्व प्रश्न फाईलमध्ये सगळे कागद लागलेले राहतात, बिल. त्याचे अकाउंटिंग झाल्यावर प्रत्येक महिन्याला तो सीए जवळ देतो. GSTR1, GSTR प्रणालीमध्ये सरकारने सगळेच आयटम 5% मध्ये आणायला पाहिजे. जसं सोन्याला त्यांनी दिलं 3%, ही अत्यावश्यक वस्तू नाही. आणि शेतीमालाला तर जीएसटी नाहीच म्हणा, त्याला नाहीच पाहिजे. पण काही वस्तू अशा आहे ते जीवन आवश्यक आहे, त्याला 18% टॅक्स आहे. ते करातून मुक्त करायला पाहिजे किंवा 5% तरी करायला पाहिजे.